आज मनोज जरांगे पाटील मस्साजोग येथे आले होते। त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि उद्या सकाळी जे आहे ते आमदार सुरेश धस मस्साजोग येथे येणार आहेत, देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि याच विषयावर बोलण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, आमदार सुरेश धस उद्या आहेत, नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते? ह्या तपासासंदर्भात ज्या काही गोष्टी आज मनोजदादांना आम्ही सांगितल्या होत्या किंवा जे काही आंदोलनासंदर्भात ज्या काही गोष्टी आहेत ते त्यांच्या लक्षात आलं असेल आणि अण्णांनी निरोप दिला की मी उद्या येणार आहे। त्यांचा निरोप आला आणि जे काही गावकरी आहेत ते गावकरी मी आणि ते त्यांच्यात काही चर्चा होईल ते सकाळी तुम्ही बघणारच आहात। त्या संदर्भात काय चर्चा होईल आणि त्याच्यात मार्ग काय निघणार आहे। प्रामुख्याने तुमची मागणी होती की फास्टॅग कोर्टात ही केस चालली पाहिजे, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे, SIT मध्ये 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली पाहिजे, या विषयावर मुद्दाम चर्चा होईल? हा, होईल ना चर्चा, त्या संदर्भात चर्चा होईल आणि जे आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे मस्साजोगकरांनी आणि गावकऱ्यांनी त्याच्यात मी सहभागी होणार आहे। त्यावर गावकरी चर्चा करतील, त्याच्यातनं काय दिशा भेटणार आहे त्या संदर्भात पण आपल्याला पाहावं लागेल। आपण बघतोय आमदार सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली होती। ह्या बातम्या बाहेर आल्यानंतर पहिल्यांदा जे आहे ते सुरेश धस मस्साजोग दौऱ्यावर आहेत, कसं पाहता? नाही, आम्ही त्या संदर्भात आम्हाला न्याय पाहिजे, मग आम्हाला बाकी काय उलाढाली चालल्यात त्यापेक्षा आम्हाला न्याय कोण देतंय, कसा देतंय, कशा प्रकारे देतंय, आमच्यासाठी काय करू शकतंय त्याच्याशी आमचे गावकरी आणि मी आमचा जास्त फोकस आहे। आणि मी काल सांगितल्याप्रमाणे जे SITला पत्र देणं अपेक्षित होतं, जे सह आरोपी संदर्भातलं होतं, जे तपासासंदर्भातलं होतं ते 17 तारखेला दिलेलं आहे सुरेश अण्णांनी। 2 जे कर्मचारी जे अधिकारी नेमायचे आम्हाला म्हणजे आमच्याकडून जे आम्ही नावं दिले होते त्या संदर्भात पण त्यांनी त्याचं पण ते काम केलेलं आहे। उद्या शक्यतो SIT ते 2 अधिकारी ॲड होतील आणि जे काही बाकी गावकरी जे काही मांडतील ती चर्चा समोरच होणार आहे। त्या संदर्भात आपल्याला पाहणं गरजेचं आहे की अजून काय काय चर्चा होणार आहे। आपण यापूर्वी म्हटलं होतं की आमदार सुरेश धस न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहेत, मुख्यमंत्री व देशमुख कुटुंबातले 2 आहेत, उद्या एखाद्या वेळेस ते विनंती करू शकतात की तुम्ही अन्नत्याग आंदोलन करू नका? नाही, ज्या अशा मागण्या जर मान्य केल्या तर आंदोलन विनाकारण करण्याची काय गरज आहे? आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, आम्हाला योग्य तो न्याय भेटत नाही, आरोपी जो फरार आहे तो त्यांनी पुरावे नष्ट केले तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे, अशा भरपूर गोष्टी आहेत। त्या गोष्टी आमच्या सगळ्या पूर्ण केल्या तर आम्ही आंदोलन कशासाठी करू, गाव कशासाठी आंदोलन करणार? परंतु जर या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर आंदोलनाचा पवित्रा जो गावकऱ्यांनी घेतलेला आहे त्याबरोबर मला जाणं बंधनकारक आहे। बरं, तुम्ही उद्या कोणते महत्त्वाचे मुद्दे धस समोर मांडणार आहेत? मुद्दे न्यायाचेच असणार सगळे, ते काय करू शकतात याच्यावर। ज्या आरोपीचं मनोबल वाढवताना जे काही लोक येत आहेत किंवा ज्या काही सह आरोपी आहेत, आता किती वेळेस त्या सगळ्या गोष्टी आपण शेअर करायच्या, सांगायच्या, ह्याचाच एक प्रश्न पडला आहे। सगळ्या गोष्टी सर्वांसमोर आहेत, याच्यावर काय मार्ग निघतंय, याच्यावर काय आपला प्रश्न कसा सुटेल या संदर्भात गावकरी आणि त्यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे। निश्चित आपण बघतोय हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख उद्या भाजपाचे आमदार सुरेश धस मस्साजोग येथे येणार आहेत, तत्पूर्वी त्यांनी आपल्या संवाद साधला। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।